मन मंदिरा गजर भक्तीचा। म्हणून संत आपल्याला ज्याप्रमाणे हित घडविण्यासाठी हित करतात तसे आपल्याला माता देखील आपली लेकराचं हित करून सांगत असते। लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त, ऐसी कळवळ्याची जाती करीला भावीन प्रीती। म्हणून आई सारखे दैवत या जगामध्ये कुठेच नाही। अरे आई म्हणजे देव पृथ्वीवरचा साठा, सुखाची मैत्रीण असते, गोड मायेची ओढ, स्वतः उपाशी राहून आपल्याला भरवणारी दयेची माऊली असते आई। त्या आईवरती जितकं बोलावं तितकं थोडंच आहे। एका कवितेमध्ये एका कवीने आईचं वर्णन खूप सुंदर केलं आहे। आई तुझ्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही। आई तुझ्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही। अनमोल जन्म दिला आई तुझे उपकार विसरणार नाही। अनमोल जन्म दिला आई तुझे उपकार विसरणार नाही। बालपणी मी खेळत खेळत, बालपणी मी खेळत खेळत होतो देवा काना। अमृतावती गोड काजलाच पाना, अमृतावती गोड काजलाच पाना। दया उपकाराची कधी जाणीव झाली नाही। दया उपकाराची कधी जाणीव झाली नाही। अनमोल जन्म दिला आई तुझे उपकार विसरणार नाही। अनमोल जन्म दिला आई तुझे उपकार विसरणार नाही। शाळेतून घरी येताना, शाळेतून घरी येताना आई उशीर मजला होती। गल्लोगल्ली पाहत फिरे कधू आई, गल्लोगल्ली पाहत फिरे कधू आई। तुझ्या दया प्रेमाची, तुझ्या दया प्रेमाची कधी जाणीव झाली नाही। अनमोल जन्म दिला आई तुझे उपकार विसरणार नाही। अनमोल जन्म दिला आई तुझे उपकार विसरणार नाही। अनमोल जन्म दिला आई तुझे उपकार विसरणार नाही। आई आणि दादा म्हणजे मायेचा सागर आहे, तर बाप म्हणजे दयेचा समुद्र आहे। काही मुलांचे वडील हे रात्रंदिवस दारू पीत हिंडत असतात, रात्रंदिवस दारूच्या नशेत असतात। अशा मुलांवर फार वाईट संस्कार होतात दादांनो। आपण जसं कराल तसंच आपले मुलं आपलं बघूनच पुढे करतील। अशा मुलांवर फार वाईट संस्कार होतात, रात्रंदिवस दारूच्या नशेत असतात आणि संध्याकाळी त्याची पत्नी त्यांना काहीही कळत नाही, लेकरं बायको काहीही कळत नाही आणि ती माता माऊली त्याची वाट बघत बसलेली असते। संध्याकाळी घरी नाही आला, अहो माई दुनियाची दारू पिला। एवढ्यावरच थांबत नाही, आल्याच्या नंतर नाही नाही ते बोलतो, ओरडतो आणि शेवटी समाधान झाले नाही की त्या माता माऊलीला मारायला सुरुवात करतो। मग तिचं गव्हाण असतं, रोज पिऊन येतो, धिंगाणा घालतो, किती समजावू मी याला, तोर परपा मारतो ग बाई मला। अशा मुलांवर फार वाईट संस्कार होतात दादांनो। म्हणून प्रत्येक गावोगावी दारूबंदी झालीच पाहिजे आणि प्रत्येक गाव व्यसनमुक्त व्हायला पाहिजे। विठ्ठल विठ्ठल। म्हणून प्रत्येक मुला मुलींनी ठरवलं पाहिजे की आपण आपल्या आई वडिलांकडून योग्य ते संस्कार घेऊन, योग्य ते दिशेने जाऊन, योग्य ते शिक्षण ज्ञान आत्मसात करून योग्य ते वाटचालीने गेलं पाहिजे। आता तुम्ही बघताय ज्या ज्या ठिकाणी मुलाची कर्तबगारी आहे त्या कर्तबगार पुत्राने आपल्या मातेचा स्वाभिमान धारण केला आहे। तुळशीदासजी रामायणामध्ये हा कथाभाग सांगतात। ज्या कर्तबगार पुत्राने आपल्या मातेचा स्वाभिमान धारण केला आहे त्याचे माता पिता सुद्धा धन्य आहे। धन्य माता पिता दयाची विठ्ठल विठ्ठल। म्हणून जे आपल्या हिताच्या ठिकाणी जागा आहे त्याचे माता पिता धन्य आहे आणि धन्य माता पित्याच्या पोटी जे सात्विक पुत्र किंवा कन्या म्हणून जन्माला येतात याचा हर्ष आनंद आपल्याला नाही देवाला सुद्धा वाटतो। हो पण तुकोबाला इथपर्यंत कळतंय
जे सात्विक कुळामध्ये पुत्र किंवा कन्या म्हणून जन्माला येतात याचा हर्ष आनंद देवाला होता बघा. कोळी कन्या पुत्र कोळी कन्या पुत्र कोळी कन्या
याची गणना कोण करी. अशाच या पवित्र देशात पवित्र कुळात सात्विक हरीचे दास जन्म घेतात. पवित्र ते कुळ पावन तो देश, तेथे हरीचे दास जन्म घेती. विठ्ठल विठ्ठल. आपण जर थोडासा विचार केला तर आपल्या लक्षात आले असेल, पहिल्या चरणात जगद्गुरु तुकोबारायांनी पहिला क्रमांक मातेला दिलाय व दुसरा क्रमांक पुत्राला दिलाय. तसंच दुसऱ्या चरणात पहिला क्रमांक कन्येला दिलाय व दुसरा क्रमांक पुत्राला दिलाय. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. वास्तविक जर विचार केला तर आपल्याला अधिक आनंद केव्हा होतो? मुलगा झाल्याच्या नंतर, मुलाची प्राप्ती झाल्याच्या नंतर. पण या ठिकाणी जगद्गुरु तुकोबारायांनी असं लिहिलं असतं, कुळी पुत्र कन्या होती जे सात्विक. पण नाही, पहिला क्रमांक पुत्राला न देता कन्येलाच का? याचं कारण असं आहे की कन्या ही 42 पिढ्यांचा उद्धार करते, म्हणून पहिला क्रमांक कन्येला. आता आपण जर थोडासा विचार केला, आपल्या लक्षात आले असेल, तुम्ही म्हणता मुलगी जन्माला आली, आई बाप्पाला चिंता. मुलगी उपवय झाली, आई बाप्पाला चिंता. लग्नाच्या सर्व आर्थिक बाबींची आई बाप्पाला चिंता. आणि सर्वात मोठी चिंता म्हणजे लग्न झाल्याच्या नंतर मुलगी पहिल्यांदा घर सोडून जात असते. आणि घर सोडून जात असताना विठ्ठल विठ्ठल घर सोडून जात असताना तिच्या बापाच्या गळ्यात पडून रडत असते. त्यावेळेस त्या बापाला झालेलं दुःख म्हणजे जा सुखाने नांदायला तू मुली, जा सुखाने नांदायला तू मुली. नवमास तू कष्ट दिले, दुःख दिले या जीवाला, केव्हा भेट देसी आई या जीवाला. आई या जीवाला, जा सुखाने नांदायला तू मुली, जा सुखाने नांदायला तू मुली. अरे एरवी जरी पुरुष रडू लागला, लोक त्याला नाव ठेवतात. पुरुषासारखा पुरुष बायकासारखा रडतो, पण इथं तर सर्वच जण रडतात. ही तर अशी स्थिती आहे. अवघड लहानचं मोठं करायचं, तर हाताच्या फोडाप्रमाणे जपायचं, आणि शेवटी परक्याच्या हातात द्यायला सुद्धा मुलीचा बापच व्हावा लागतं. सज्जन हो माय बाप. विठ्ठल विठ्ठल. पहिला क्रमांक कन्येलाच का? याचं एक उदाहरण सांगेल. सामान्य माणसाची गोष्ट सोडा, कौनासारखे ऋषी रडले, शकुंतलेसाठी जनकासारखे विदेही रडले, मग सीतेमातेसाठी तुम्ही आम्ही का नाही? ज्यावेळेस शेवटी बापाला मरेपर्यंत दुःख देणारी कन्याच आहे, तर पहिला क्रमांक कन्येलाच का? याच्यावर एक उदाहरण सांगेल. स्वामी रामायण तीर्थ ज्यावेळेस हिमालयाची यात्रा करीत असताना, तुरुंगात असताना, हिमालयाची यात्रा करत असताना एक वृद्ध वडील आपल्या मुलाला खांद्यावर चढवत घेऊन चालले होते. आणि जात असताना स्वामींनी त्यांना विनंती केली की बाबा, आपके गोद में ये जो बच्चा है ये मेरे पास दे दो, आपकी थकान भी कम हो जाएगी और मुझे भी आनंद मिलेगा. स्वामींनी नमो नारायण करून त्या वृद्ध बापाचे उद्गार निघाले, स्वामी आप तो ब्रह्मचारी है, ये मेरा बेटा था तर दे देता, पण ये मेरा बेटा नहीं तो ये मेरी कन्या है. कन्या और कन्या पिता की कन्या का बोझ नहीं होता, जिस बोझ होता है, जिस लाईफ नाही आहे. म्हणजे निस्वार्थी प्रेम हे मुलाचं बापावर आहे आणि स्वार्थ प्रेम हे मुलीचं बापावर आहे. या दोघांमध्ये हा सुद्धा फरक आहे. विठ्ठल विठ्ठल. कारण पराक्रमाचं मातृत्व आणि मातृत्वाचा पराक्रमाचं मातृत्व हे पुत्राकडे असतं आणि मातृत्वाचा पराक्रम हा कन्येकडे असतो. म्हणून पहिला क्रमांक कन्येला. शेवटी मरेपर्यंत बापाला दुःख देणारी कन्या
का एक उदाहरण सांगून जाईल. मुलगी मोठी झाली आणि आपल्या बापाला प्रश्न विचारते की बाबा मी आजपर्यंत तुम्हाला कधी रडवलंय का? त्यावेळेस तिचे वडील म्हणाले का रे पिल्लू? त्यावेळेस ती म्हणाली सांगा ना. त्यावेळेस ते म्हणाले तू ज्या वेळेस 3 वर्षाची असताना मी तुझ्या समोर 3 वस्तू मांडल्या, पैसे, पेन आणि खेळणी. मला बघायचं होतं तू मोठ्यापणे जास्त कशाला महत्व देतेस. मग मी उत्सुकतेने पाहत होतो, तू ही आतुरतेने पाहत होती आणि तू क्षणात पुढे आलीस आणि तिने ही वस्तू बाजूला सारून माझ्या मिठीत शिरलीस. मला कळलं नाही का मुली, या तिन्हीपैकी मीही तुझी एक निवड असू शकतो. म्हणून पहिला क्रमांक कन्याला विठ्ठल शेवटी मरेपर्यंत बापाला दुःख देणारी कन्याच आहे, तर पहिला क्रमांक कन्यालाच काय विनोदातून पटवून देते. एक कॉलेज कुमार होता. आपल्या आवडत्या मैत्रिणी समोर गेला आणि तिला म्हणाला तू जरी माझी नसलीस तरी तू माझी आहे, कारण तू या भारतात राहते आणि भारत माझा देश आहे. कारण मुलगी ही सुशिक्षित घराण्यातली होती आणि तिच्यावर आई वडिलांनी सात्विक संस्कार केले असल्याने तिने हे खतरनाक उत्तर दिलं, दादा तू जरी मला मानत नसलास तरी मी तुझी बहीण आहे, कारण तू या भारतात राहतो आणि भारत माझे बांधव आहे. विठ्ठल पहिला क्रमांक कन्यालाच का आणखी एक उदाहरण सांगून जाईल. एक कॉलेज कुमार होता. आपल्या आवडत्या मैत्रिणीला प्रपोज करण्यासाठी गुलाबाचं फूल आणण्यासाठी तो मार्केटमध्ये गेला. त्याचं बॅड लक, त्याला मार्केटमध्ये गुलाबाचं फूल मिळालं नाही. मग त्याला गुलाबाचं फूल मिळालं नाही म्हणून त्याने कमळाचं फूल घेतलं आणि ती आवडत्या मैत्रिणी समोर गेला. मैत्रिणीने मागं पुढे न बघता जोरात लावून दिली, माशीच दिली. त्यावेळेस तो म्हणाला दीदी मी काय तुला या भावनेतून दिलं नाही, कारण मी भाजपाचा प्रचार करतो म्हणून मी तुला दिले, म्हणून मी तुला कमळाचं फूल दिलं. त्यावेळेस मुलीने खतरनाक उत्तर दिलं, मी काँग्रेसचा प्रचार करते म्हणून जोरात लावून दिली. म्हणून आपल्या वारकरी संप्रदायात देखील अशा कितीतरी कन्या आहेत की ज्याचे उदाहरणे आपण घेऊ शकतो. संत जनाबाई, मुक्ताबाई, मीराबाई. आजकालच्या तर प्रत्येक मुलीने मीराबाईचा आदर्श आपल्या डोळ्यासमोर ठेवला पाहिजे की ज्या मीराबाईनं पूर्ण आयुष्य श्री कृष्णाच्या भक्तीमध्ये, प्रेमामध्ये अर्पण केलं, त्या मीराबाईचा आदर्श आज आपण आपल्या डोळ्यासमोर ठेवला पाहिजे. की ज्या वेळेस मीराचे वडील म्हणायचे मीरा लग्न कर बेटी, त्यावेळेस मीरा ठामपणे उत्तर द्यायची की बाबा माझं लग्न की नाही, माझं लग्न की नाही. त्या श्रीकृष्णाच्या भक्तीशी केव्हाच झालंय. संसार करावा की नाही असं त्या मीराबाईला भान राहिलं नव्हतं. इतकी वेळी झाली होती. दिवानी बनी मैं दीवानी बनी, दीवानी बनी मैं दीवानी बनी, मुरली के नादे दीवानी बनी, मुरली के नादे दीवानी बनी, अशा कन्या देवाला आवडतात की ज्यांची नावं घेतले तरी जीव महापातकातून मुक्त होतो. अहिला, द्रौपदी, सीता, तारा, मंदोदरी तथा तया पंचकन्या स्मरे नित्यं महापातकम. अशा कन्या देवाला आवडतात ज्यांचं नाव घेतलं तरी जीव महापातकातून मुक्त होतो. अशा कन्या पाहिजे. संत जनाबाई, मुक्ताबाई यांचे उदाहरणे आपण घेतलेच पाहिजे. अरे पुत्र म्हणजे काय? पुत्र म्हणजे काय? जो आई वडील जिवंत असताना सर्व आज्ञा पाळतो, खरा पुत्र मानला जातो. श्रीमान पुत्र होण्यासाठी आईचं पुण्य लागतं, विद्वान पुत्र होण्यासाठी बापाचं पुण्य लागतं, उदार पुत्र होण्यासाठी वंशाचं पुण्य लागतं आणि भाग्यवान पुत्र
होण्यासाठी स्वतःच पुण्य लागतं. विठाल विठाल. याचा प्रथम पुत्र असा आहे की वडिलांच्या मनात काय आहे हा जाणून काम करणारा हा प्रथम पुत्र. मध्यम पुत्र वडिलांनी सांगितल्याच्या नंतर काम करणारा, पण कसं आनंदाने खुशीने. आणि तिसरा पुत्र असा आहे की वडिलांनी सांगितल्याच्या नंतर काम करणार, पण कसं नाखुशीने. असंच एकदा वारकरी वडील मरत असताना मुलाला आवाज दिला, पिंट्या माझी सगळी इस्टेट घे पण माझे 3 कामे जरूर कर. तो म्हणाला, हो बाबा मी नक्की करेन. आणि त्याच्या वडिलांनी त्याला सांगितलं, सकाळी उठल्याच्या नंतर देवपूजा करत जा, सकाळ संध्याकाळ रोज हरिदेवाचा हरिपाठ वाचत जा, आणि वर्षातून एकदा तरी पंढरीचा वारकरी होऊन त्या पंढरीच्या वारीला जात जा. जाय जाय तू पंढरी होय होय वारकरी. आणि एवढं सांगून पंढरी सिधारे आल्यानु संसारा, 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 बिनात सोयरा पांडुरंग, पंढरी सिधारे आल्यानु संसारा, बिनात सोयरा पांडुरंग, पंढरी सिधारे आल्यानु संसारा, बिनात सोयरा पांडुरंग, पंढरी सिधारे आल्यानु संसारा, बिनात सोयरा पांडुरंग. वाट पाहे उभा भेटीची आवडी, 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 भेटीची आवडी. पंढरीशी दारे आल्यानु संसार, दिनाचा सोयरा पांडुरंग. एवढं सांगून ते वारकरी वडील वारले. वारल्याच्या नंतर सर्व कार्य आटोपल्याच्या नंतर हा तिन्ही कामे करायचा, पण कसं नाखुशीने. पहिला येतो, काय करतोस रे? देवाच्या डोंगरावर पाणी ओततो. दुसरा येतो, काय वाचतोस रे? ते ज्ञानेश्वर माऊलींनी तुकाराम महाराजांनी काहीतरी लिहिलंय ना, ते वाचतोय. तिसरा येतो, कुठे गेला होतास? पंढरपूरला हेलपट मारून आलो. विठाल विठाल. म्हणजे वारीला हा हेलपाटा म्हणतो. आणि चौथा पुत्र असा आहे की तो काहीही करत नाही आणि उत्तम भागवतकार पुत्र असंही म्हणत नाही. विठाल विठाल. या ठिकाणी पुत्र याची शास्त्रात व्याख्या अशी आहे की पुत्र म्हणजे नरक, जो नरकातून तारतो खरा पुत्र मानला जातो. काही पुत्र असे असतात की आई वडिलांना जिवंतपणे दुःखाच्या खाईत लोटतात व वारल्याच्या नंतर सुद्धा नरकात नेऊन घालतात. असे पुत्र असतात. ज्यावेळेस दुर्योधनाने धृतराष्ट्रास सांगितले की धृतराष्ट्रा, तुझा जो एक पुत्र आहे ना दुर्योधन, तू त्याच्यावर नियंत्रण ठेव. पण पुत्र मोहामुळे धृतराष्ट्राचे विदुरकाने काहीही ऐकले नाही व सर्व कुळाचा नाश झाला. जसं जंगलामध्ये एका लाकडावर लाकूड घासून पेट घेतं, अख्खं जंगल पेटलं जातं, त्याचप्रमाणे या कुळामध्ये एक जरी नाशिवंत पुत्र निर्माण झाला तर याने सर्व कुळाचा नाश होऊ शकतो. विठाल विठाल. त्यावेळेस भवानी माते जिजाऊ माँसाहेब यांनी भवानी मातेला नवस केला. हिंदू धर्मावर फार मोठे संकट आले होते, अनेक सीमा बेहिजन होऊ लागल्या होत्या, अनेक अत्याचार होऊ लागले होते. आणि हाच प्रकार थांबवण्यासाठी माँसाहेब जिजामातेने भवानी मातेला नवस केला की माते, तुला जर पुत्र द्यायचा असेल ना तर या हिंदू धर्माची हाती घेऊन तलवार असा पुत्र दे, नाहीतर मला वजोट ठेवलेलं बरं. आताच्या मावल्या ही देवाला नवस करतात, पण कसं धनाचा हंडा सापडू दे, श्रीमंती येऊ दे वगैरे वगैरे करतात. सत्वर पावगे आई भवानी रोगा बाई नसला, सत्वर पावगे आई भवानी रोगा बाई नसला, सत्वर पावगे भवानी रोगा बाई नसला, सत्वर पावगे आई भवानी रोगा बाई नसला, सत्रा माझा हे तो, सत्रा माझा
माणसाच्या अंगात येतं हे काही मला माहीतच नव्हतं. मग तो माणूस मी चाल लावली आणि तो बाबा लागला ना त्याला. आता मला काय माहिती माणसाच्या अंगात येतं म्हणून. तो आला माझ्याजवळ. मी म्हणलं अंगात काय तो म्हणते अंगात बनेले विठाल म्हणून पुत्र असावा तर ज्ञानोबासारखा, जगत गुरु तुकोबारासारखा, स्वामी विवेकानंदासारखा. नाहीतर आताचे पुत्र कसे आहेत? पुत्र व्हावा ऐसा मुंडा, त्याच्या हाती हिरो होंडा. विठाल विठाल म्हणून पुत्र कसा असावा तर भगीरथ राजासारखा. आता हा कथाभाग सर्वांना माहीतच असेल. धन्यवंशी जन्माला भगीरथ, गंगा आनंदी केले पूर्वज मुक्त. आता हा कथाभाग सर्वांना माहीतच असेल तरी सुद्धा सांगते. सागर राजाला किती पुत्र होते? 60,000 पुत्र होते. पण ऋषीच्या शापाने सर्व जळून भस्मखाक झाले होते. आणि भस्मखाक झाले होते. अशाच भगीरथाच्या त्याच्यामध्ये 2 पिढ्या गेल्या आणि त्या कुळामध्ये एक भगीरथ नावाचा एक पुत्र जन्माला आला. त्यांनी स्वर्गातून गंगा आणून सर्व कुळ पवित्र केले. एवढे महान प्रयत्न करूनही गंगा माता पृथ्वीवर येण्यास तयार नव्हत्या. त्यावेळेस भगीरथ राजाने गंगा मातेला पृथ्वीवर न येण्याचं कारण विचारलं. त्यावेळेस गंगा माता म्हणाले, भगीरथा, ज्या वेळेस मी इतके उंचीवरून खाली येणार त्यावेळेस माझा वेग कोण अडवेल? आणि मी जर तशीच पाताळात गेले तर तुम्ही केलेले सर्व प्रयत्न देखील वाया जातील. आणि हे मृत्यू लोकात पापी लोक भरपूर आहेत. मी खाली आल्याच्या नंतर ते माझ्या स्नान करतील आणि स्नान केल्याच्या नंतर त्यांचं पाप माझ्याकडे येईल व मी ते कुठे घालू? त्यावेळेस भगीरथ राजाला खूप मोठा प्रश्न पडला. त्यावेळेस भगीरथ राजा भोदैवत भगवान शंकराची आराधना करू लागले. हे भोया शंकरा, हे भोया शंकरा, हे भोया शंकरा, हे भोया शंकरा, हे भोया तेव्हा
पृथ्वीवर येण्यास तयार झाल्या. ओम जय गंगे माता, ओ श्री जय गंगे माता, जो नर तुमको ध्याता, जो नर तुमको ध्याता, मन वांछित पापा. ओम जय गंगे माता. तेव्हा कुठं गंगा माता पृथ्वीवर येण्यास तयार झाल्या आणि येता येता भगीरथ राजा पुढे व त्यांच्या पाठोपाठ गंगा माता येऊ लागल्या. येता येता ती गंगा मध्येच ऋषीने गिळली. त्यावेळेस झालेली हकीकत पुन्हा भगीरथ राजाने गंगा माते ऋषीला सांगितली. मग पुन्हा ऋषीने आपली मांडी कापून भगीरथ राजाला गंगा परत दिली. तेव्हा कुठं मग ज्या ज्या ठिकाणी भगीरथ राजाचे पूर्वज भस्म झाले होते त्या त्या ठिकाणी गंगा स्पर्श झाल्याने सर्व कुळाचा उद्धार झाला व सर्व कुळ पवित्र झाले. म्हणून म्हणतात ना, सब तीर्थ बार बार लेकिन गंगा सागर एक बार. आपण बाकीच्या तीर्थांना वारंवार जाऊ शकतो पण गंगा सागरला नाही. आणि गंगा सागरला जर गेलं तर आपल्या कुळाचा उद्धार झाल्याशिवाय राहतच नाही. विठ्ठल विठ्ठल. म्हणून या ठिकाणी जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, जो आपल्या हिताच्या ठिकाणी जागा आहे त्याचे माता पिता धन्य. धन्य माता पिताच्या जे पोटी जे सात्विक पुत्र किंवा कन्या म्हणून जन्माला येतात याचा हर्ष आनंद देवाला वाटतो. आपल्याला तर ऐकण्यातच वाटतो पण देवालाही वाटतो. तर याचा हरी क वाटे देवा. हो पण तुकोबारा इथपर्यंत करताय पण देवालाही हर्ष वाटावा या लायकीचं ते करतात तरी काय. अभंगाचं तिसरं चरण. गीता भागवत करीती देवालाही हर्ष वाटावा या लायकीचं ते करतात तरी काय. गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे. आता तुम्ही म्हणता 4 वेद 4 उपवेद 6 शास्त्र 18 पुराण 18 उपपुराण एवढी विपुल ग्रंथ संपलेली नसूनही या 2च ग्रंथाचा उल्लेख का केलाय. तर प्रत्येकाचा जन्म झालेला आहे आणि प्रत्येकाला मरावं लागणार आहे. ज्याला मरायचंय त्याला मरेपर्यंत जगावं कसं हे गीता ग्रंथात आहे आणि जगणं संपलं म्हणजे मरावं कसं हे भागवत ग्रंथात आहे. म्हणून संतांचं वाङ्मय हे शास्त्राच्या आधारे असल्याने या 2च ग्रंथाचा उल्लेख केलाय. या 2च ग्रंथाचा उल्लेख केलाय. सुखदेवजी महाराज भागवतात पहिल्याच श्लोक सांगतात, सच्चिदानंद रूपाय विष्णुरुत्पत्त्या गीतवे हेतापन्य विनाशरय श्रीकृष्णाय वीरं नमः. तो भगवान श्रीकृष्ण कसा आहे तर सच्चिदानंद रूप आहे. या विश्वाचं निर्माण करणारा तो भगवान श्रीकृष्ण आहे. म्हणून आपण एकदा सर्वांनी त्याचं भजन करूया. वरती हात राधे राधे
विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई अखंड चिंतन विठोबाचे विठ्ठल विठ्ठल प्रत्येकाने चिंतन केलं पाहिजे, चिंता नाही केली पाहिजे, कारण विठ्ठल विठ्ठल प्रत्येकाने चिंतन केलं पाहिजे, चिंता नाही केले पाहिजे, कारण चिंतनात गेलेला काळ हा सर्वात चांगला काळ असतो. काळ वेळा नाम उच्चारिता नाही दोन्ही पक्ष पायी उद्धरती हरिमुखे म्हणा पुण्याची गणना पूर्ण करी. आता देवाचं नाव घ्यायला काही पैसे लागतात का? तर नाही. VIP रूम वगैरे लागते का? तर नाही. कारण ठाईचं पैसोनी करा एक चित्त आवडी आनंद अरे बाबा, कारण देवाचं नाव घ्यायला काही पैसा लागतो का? तर नाही. विठ्ठल 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 देवाचं नाव घ्यायला काही पैसा लागतो का? तर नाही. पैसा न लगे रुपया न लगे कवडी जमडी बोलो राम 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 बोलो श्याम श्याम श्याम. देवाचं नाव घ्यायला काही पैसा लागतो का? तर नाही. म्हणून या ठिकाणी चिंतन केलं पाहिजे, चिंता केली नाही पाहिजे. असंच एकदा एक म्हातारी आजी एकदा कीर्तनाला गेले. म्हातारी आजी रुपावळी झाली, सर्व चाल वगैरे झाली आणि माझ्या समोर बसली आणि जीज करायला लागली. मला वाटलं माझं कीर्तन तिला भरपूर आवडलं असेल, म्हणून मी तिच्याकडे बघून बघून कीर्तन करायचे. मग कीर्तन संपलं. कीर्तन संपल्याच्या नंतर सर्वजण माझ्या पाया पडायला आले, पण ती म्हातारी पाया पडायला आलीच नाही. मग मी कार्यकर्त्याला सांगितलं त्या म्हातारीला इकडे आणा. ती आजी माझ्यापाशी येऊन बसली. मी तिला विचारलं, आजी तुम्ही माझ्या कीर्तनात फारच रडत होत्या, तुम्हाला माझं कीर्तन फारच आवडलं वाटतं. त्यावेळेस ती म्हणाली, अहो काही झालं सांगू का, आमची शेळी मारायच्या पुढं पुढं तुमच्यासारखंच ओरडत होती विठ्ठल विठ्ठल. म्हणून प्रत्येकाने चिंतन केलं पाहिजे, चिंता नाही केली पाहिजे, कारण चिंतनात गेलेला हा काळ सर्वात चांगला काळ असतो. नाहीतर एकीकडे असं व्हायला नको, श्रवण एकीकडे चिंतन
चिंतन दुसरीकडे. नाहीतर ज्ञानेश्वरी वाचताय समजा ओम नमो जहाद्या वेद प्रतिपाद्या आणि झोक्यात बाळ रडायला लागलं की जो बाळा झरे जो दशरथ नंदन असं असं चिंतन होतं का? तर नाही. विठ्ठल विठ्ठल म्हणून या ठिकाणी जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, जो आपल्या हिताच्या ठिकाणी जागा आहे त्याचे माता पिता धन्य आहे. धन्य माता पित्याच्या पोटी जे सात्विक पुत्र किंवा कन्या म्हणून जन्माला येतात याचा हर्ष आनंद देवाला वाटतो. आणि आशांची सेवा जर माझ्या वाट्याला येत असेल तर मी माझे भाग्य परत कोटीचे समजेल असं जगद्गुरु तुकोबाराय अभंगाच्या घडो त्यांची सेवा तुका म्हणे घडो त्यांची सेवा माझा दैवा
हरिक वाटे देवा गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे कुळी कन्या पुत्र होती रे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा परी माझ्या दैवा पार नाही कुळी कन्या पुत्र होती रे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा विठ्ठल विठ्ठल। या ठिकाणी आपण परमार्थ करता आपण देवाला मानता पण आपल्यावर जर काही संकट आलं तर आपण म्हणतो मी मला एवढा देवाचा नाद आहे एवढी देवाची पूजा करते हे करते पण तरीही मला देव विचारत नाही पण आपली संगती चांगली पाहिजे। आपण जर नातेवाईकाला धरलंच नाही तर कशी संगती टिकेल कसा देव पावेल महाराज। पुरुष वर्ग तुमची मुलगी मोठी झाली की तुम्ही तुमच्या बहिणीला विसरता तुमची मुलगी मोठी झाली की तुम्ही तुमच्या बहिणीला आपोआप विसरून जाता पण तुमची बहीण मात्र तुम्हाला विसरत नाही। कुठेतरी बहीण भाऊ असावे लग्न गरीब परिस्थिती आहे एकदम नाजूक परिस्थिती आहे आणि लग्न करून दिलंय बहिणीचं लग्न करून दिलंय आणि आई वडील लहानपणीच वारले भावानी बहिणीचं लग्न करून दिलंय भावाचं प्रारब्ध बदललं आणि तो मात्र चांगल्या मोठ्या नोकरीला आहे मोठ्या घरी गेलाय आणि तो भाऊ आता मुंबईसारख्या शहरात राहतो मुंबईसारख्या शहरात तो भाऊ राहतो आणि भाऊबीज आली आहे एक छोटा मुलगा आहे तिला भाऊबीज आली आहे सासूबाईलाही कळतंय म्हणतात ना दावणीला बांधलेली गाय आणि ती सुनबाई एकच कितीही स्वतंत्र असू द्या कितीही स्वतंत्र असू द्या डायरेक्ट बॅग उचलली मी चालले माझ्या माहेरला असं नाही कधीच नाही किती स्वतंत्र असलं तरी त्या ठिकाणी तिला स्वतंत्रता त्या ठिकाणी मिळत नाही। त्यावेळेस भाऊबीज आली सर्व महिला नटून आपल्या माहेराकडे निघाले आणि हिला आस आहे माझ्या दादांनी मला एक फोन तरी करावा फोन जरी नाही केला तरी माझा दादा मला नक्की न्यायला येणार आहे।
नक्की न्यायला येणार आहे. काय काम सुचना, काही सुचना. घरात जा बाहेर आहे, घरात जा बाहेर आहे चालू आहे. काय करावं काहीही समजत नाही. मुलाला सांगावं, नवऱ्याला तर त्या ठिकाणी सांगतच नाही आणि त्या ठिकाणी तिला सांगावंसं वाटतं सासूबाईला. पण तिला जर सांगावं तर कदाचित माझ्या माहेराचा कमीपणा वाटू शकतो. ती त्या ठिकाणी सासूबाईला सुद्धा सांगत नाही. कुणापाशी मन मोकळं करावं, कुणापाशी मन मोकळं करावं काहीही समजत नाही. मुलाला सांगावं तर मुलगा छोटा आहे. मग ती खोलीत जाते, कागद घेते, पेन घेते आणि त्या पेनाने कागदावर तिच्या भावना लिहिते. डोळ्यात टपाटपा पाणी त्या कागदावर पडतंय. तिच्या त्या भावना त्या ठिकाणी त्या कागदावर लिहिते. गर्दीत माणसांच्या हरवला माझा भाऊ, गर्दीत माणसांच्या हरवला माझा भाऊ. सांग ना रे दादा, कोणत्या पत्त्यावर मी भेटायला येऊ? दादा तू मोठा आहे रे, तुझ्या आजूबाजूला माणसं आहे. दादा तू मोठा आहे रे, तुझ्या आजूबाजूला माणसं आहे. पण हरकत नाही, मला पत्ता दे, मी तुला भेटायला येते. तू नाही भेटायला आला तरी चालेल. गर्दीत माणसांच्या हरवला माझा भाऊ, गर्दीत माणसांच्या हरवला माझा भाऊ. सांग ना रे दादा, कोणत्या पत्त्यावर मी भेटायला येऊ? दादा तुला माहित नाही का रे, 6 महिने झाले तुझ्या दाजीचं काम केलंय. 6 महिने झाले तुझ्या दाजीचं काम केलंय. गावाकडे आलोय आम्ही. 6 महिने झाले तुझ्या दाजीचं काम केलंय, गावाकडे आलोय आम्ही. मला सवय नाही रे, मी दुसऱ्याच्या शेतामध्ये सालानी कामाला जाते. सवय नाही रे मला. आणि हातावरचे फोड बघितले की मला तुझी फार आठवण येते. गर्दीत माणसांच्या हरवला माझा भाऊ, गर्दीत माणसांच्या हरवला माझा भाऊ. सांग ना रे दादा, कोणत्या पत्त्यावर मी भेटायला येऊ? दादा नको घरदार, नको पैसा पाणी, नको घरदार, नको पैसा पाणी. देवाकडे मागते माझ्या दादाच्या सुखाची विनवणी. दादा गरीब आहे मी, पण सांग ना तुला कोणत्या रंगाचा शर्ट घेऊ? सांग ना रे दादा, कोणत्या पत्त्यावर मी भेटायला येऊ? गर्दीत माणसांच्या हरवला माझा भाऊ. सांग ना रे दादा, कोणत्या पत्त्यावर मी भेटायला येऊ? पुढे ती बहीण म्हणते, दादा आई बाबा गेले, घर पोरकं झालं रे माझं. आई बाबा गेले, घर पोरकं झालं रे माझं. दारात चप्पल सोडायला सुद्धा माहीर शिल्लक नाही राहिलं. आणि त्याच आठवणीचा आभाळ आता माझ्या डोळ्यामध्ये आला. दादा वाईट वाटतं रे, शेजारी येतात दुसऱ्यांचे भाऊ. सांग ना रे दादा, कोणत्या पत्त्यावर मी भेटायला येऊ? गर्दीत माणसांच्या हरवला माझा भाऊ. सांग ना रे दादा, कोणत्या पत्त्यावर मी भेटायला येऊ? पुढे ती बहीण म्हणते, सरकार म्हणते ना अर्धी वाटणी घे, पण नको ना, नको घरदार, नको जमिनीची वाटणी, नको घरदार, नको जमिनीची वाटणी. सुखाला खाईल तुझ्या घरची चटणी आणि भाकरी. दादा साडी नको घेऊ, 2 घास घाल जेऊ. सांग ना रे दादा, कोणत्या पत्त्यावर मी भेटायला येऊ? गर्दीत माणसांच्या हरवला माझा भाऊ. सांग ना रे दादा, कोणत्या पत्त्यावर मी भेटायला येऊ? महिला मंडळ एक सांगून जाईल, आपल्याला जोपर्यंत, अरे दिवाळीचा आनंद कुठपर्यंत आहे? जोपर्यंत आपला बाप जिवंत आपल्या माहेरामध्ये आहे ना, तोचपर्यंत आपल्याला दिवाळीचा आनंद आहे. ज्या दिवशी तुमचा बाप गेला त्यावेळेस तुमचा उंबऱ्याचा वाटाच संपला. दारात चप्पल सोडायचा. विठ्ठल विठ्ठल. या ठिकाणी आई वडिलांची सेवा करा, भ्रूण हत्या करू नका आणि गोमाता पाळा. जाता जाता एवढंच सांगेन, या ठिकाणी ज्यांनी मला उत्कृष्ट अशी साथ केली असे असणारे गायनाचार्य प्रतीक महाराज काळे, तेजस महाराज नरोडे, वैभव मन मंदिरा गजर भक्तीचा.